जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता जो स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती खूप ट्रेंडिंगवरती आहे. असंच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन डाउनलोड करून तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं टेलिग्राममध्ये मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं काय, प्ले स्टोअरवरती जायचं आणि VN ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं किंवा तुम्हाला या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल. त्यानंतर करायचं काय, आपल्याला VN ॲप्लिकेशन जे डाउनलोड ओपन करायचं आहे. तर सिम्पली VN ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करतो. VN ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काय इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं प्लसचा आयकॉन असेल, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन येईल, बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप मिळून जाईल, ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्रामवरती मिळेल. तुम्ही ती क्लिप तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायची आहे. बघू शकता व्हिडिओ क्लिप आपण ॲड केलेली. त्यानंतर तुमच्यासमोर इथे एक ब्लॅक बॅकग्राऊंड येईल व्हिडिओच्या लास्टला, हे तुम्हाला डिलीट करायचं आहे. त्यासाठी इथं डिलीटचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती क्लिक करायचं आणि ते डिलीट करून टाकायचे. डिलीट केल्याच्या नंतर इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, ॲट्रॅक्टमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला ऑडिओ दिलेला आहे तो टेलिग्रामवरनं डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि याला इथं चूज करून घ्यायचं आहे. इथं आपला ऑडिओ जो आहे ॲड होऊन जाईल. ऑडिओ ॲड झाल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता एक प्लसचा आयकन दिसत असेल तुम्हाला, बघू शकता इथे लास्टला या प्लसच्या आयकनच्या पुढे एक प्लस दिसतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. किंवा इथं तुम्ही एक नंबरला पण बघू शकता, इथं फोटोची क्लिप दिसते तिथं पण क्लिक करू शकता. इथं बघू शकता इथं ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं एक फोटो अँड व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल. तर वरती दोन ऑप्शन दिलेले आहे, व्हिडिओ अँड फोटो. तर फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण इथं ऑलचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे किंवा तुमच्या फ्रेंडचा कोणाचा व्हिडिओ बनायचा असेल त्यांचा फोटो तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी माझा एक फोटो ॲड करून घेतो. तर इथनं मी एक फोटो ॲड करून घेतो माझावाला, जसं की हावाला फोटो मी ॲड करतो. ठीक आहे. फोटो मी ॲड केलेला आहे. त्यानंतर करायचं काय आहे, इथं बघू शकता हा ॲडिओचा ऑप्शन आहे, हा पुढं आपल्याला स्क्रॉल करायचा आहे, पुढं सरकवायचं आहे. ठीक आहे. सॉरी दुसरीकडे टच झालं. त्यानंतर करायचं काय आहे, इथे बघू शकता हा व्हिडिओ फोटोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची जी लेंथ आहे आपल्याला थोडीशी पुढं स्क्रॉल करायची. बघू शकता आपण 12 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया, राईट, आणि एवढी ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, इथं या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता खाली इफेक्टचा ऑप्शन दिसत असेल, यामध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं खूप सारे इफेक्ट दिलेले आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही यामधला जो पण इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा असेल तो तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जो मी यूज करतोय तोच तुम्ही यूज करा, असं काही नाही, तुम्ही कोणता पण यूज करू शकता. तर सिम्पली इथनं मी एक इफेक्ट ॲड करून घेतो, जसं की हावाला ॲड करून घेऊया. आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं बघू शकता फोटोवरती व्हिडिओवरती गेलेला आहे आपल्याला. तर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला राईट फोटोवरती क्लिक करून हा इथं ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि याची जी लेंथ आहे इथं व्हिडिओच्या फोटोच्या एक नंबरला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे इथं बघू शकता ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथं हा व्हिडिओ एकदम परफेक्टपणे होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर इथं करायचं काय आहे, थोडंसं आपल्याला परत ऐकून घ्यायचं आहे. तर इथनं जी बीट फास्ट होते, तर बघू शकता, तर इथं आपल्याला इथं एक ऑप्शन दिसत असेल, बघू शकता कैचीचं, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं पुढं घ्यायचं आहे आणि इथं याचा 2 पार्टमध्ये कट करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला परत या फोटोवरती क्लिक करायचं, इथं एक नंबर लिहायचं आहे आणि इथं तुम्हाला परत इफेक्टमध्ये जायचं आहे. ठीक आहे. इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता एक नंबरला एक तुम्हाला ब्लॅक इफेक्ट दिसत असेल, हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे. इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर आपल्याला त्या इफेक्टला फर्स्ट एक नंबरपासून ॲड करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ओके करायचं आहे आणि याचा जो समोरील पार्ट आहे कट करून टाकायचा आहे. बघू शकता इथं डिलीटचा ऑप्शन आहे,
डिलीट करून टाकायचं. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला प्ले करून दाखवतो. बीकू महात्रे को जानते हैं? कौन बीकू? वहां बैठे हैं. नहीं. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आणि यावरला जो ऑडिओचा ऑप्शन आहे, ऑडिओ आहे, तो ऑडिओ आपल्याला बंद करायचा आहे. तिथं बघू शकता व्हॉल्यूमचा ऑप्शन आहे. या व्हॉल्यूमच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा जो ऑडिओ पूर्णपणे कमी करून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्यात एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता वरती. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं साईज तुम्हाला चूज करून घ्यायची आहे आणि इथं ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर बघू शकता व्हिडिओ जो आहे तुमचा एक्सपोर्टिंगला चालू होऊन जाईल. ठीक आहे. बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हायरल रीलचे व्हिडिओ आणि व्हायरल व्हॉट्सअप क्रिएटरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर इथं तुम्हाला सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.